पुढच्या मोठ्या बातमीकडे वळूया। पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी अभय कुरुंदकरला दोषी ठरवण्यात आले। कुरुंदकरसह महेश पाळणीकर, कुंदन भंडारी हे सुद्धा दोषी आहेत। पाळणीकर आणि भंडारींवर हत्येचे पुरावे नष्ट केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। गेल्या 11 एप्रिलला पनवेल कोर्ट या प्रकरणात शिक्षा सुनावणार आहे। 11 एप्रिलला बिद्रेंची मुलगी आणि पत्नी यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत। तर बिद्रे हत्या प्रकरणातून राजेश पाटीलची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। पनवेल कोर्टामध्ये सुनावणी सुरू असताना कुंदन भंडारी हा चक्कर येऊन पडला होता। तर अश्विनी बिद्रे हत्येचं हे प्रकरण नेमकं काय होतं पाहूया। 2016 रोजी अश्विनी यांची मीरा रोड इथं हत्या झाली होती। लाकूड कापायच्या मशीननं त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले। दुसऱ्या दिवशी कुरुंदकर यांनी अश्विनी यांच्या मृतदेहाचे तुकडे त्यानं वसई खाडीमध्ये फेकले। वसई खाडीमध्ये शोध मोहीम सुरू झाली, मात्र कुठलेही पुरावे सापडले नाहीत। अश्विनी आणि अभय कुरुंदकर यांचे प्रेमसंबंध होते आणि त्यातूनच ही हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक संशय व्यक्त झाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।